नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 हे सीझन चालू झाल्यापासून घरामध्ये काही ना काही कॉन्ट्रोवर्सी सुरूच असते। त्यावर प्रत्येक जण सोशल मीडियावर या शोबद्दल आपली मतं मांडताना, व्यक्त होताना, प्रतिक्रिया देताना दिसत आहेत। तसंच आता कलाकार सुद्धा बिग बॉस मराठी 5 बद्दल सोशल मीडियावर आपल्या पोस्टद्वारे किंवा स्टोरीद्वारे आपली मतं मांडताना, व्यक्त होताना दिसत आहेत। तर आता मित्रांनो, चक्क बिग बॉस मराठीची एक्स कंटेस्टंट तिच्याबरोबर सीझनमध्ये असलेल्या कंटेस्टंटवरच निशाणा साधताना दिसते। ती एक्स कंटेस्टंट म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आहे। होय मित्रांनो, हिने एक सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे। ती पोस्ट अशी आहे: स्वतःच्या सीझनमध्ये बघे असलेले काही कंटेस्टंट आता सोशल मीडियावर खेळायला उतरलेत। तिकडे सावडीच्या भीतीने बोबडी वळालेली असायची आणि आता स्टोरीवर स्टोरी टाकतात। बिग बॉसमध्ये असताना जे फेम मिळवता आले नाही ते आता मिळवण्याचा फालतू प्रयत्न। नापास झालेल्या लोकांनी UPSC वाल्यांना टिप्स देण्यासारखं आहे, परंतु तो बिग बॉस आहे, त्याला कितीही नावं ठेवा तरी तो तुम्हाला नुसतं फेमस नव्हे तर मोठं करतो। तर अशी ही पोस्ट आहे जी अपूर्वा नेमळेकरनी केलेली आहे। मित्रांनो, म्हणजेच काय तर अपूर्वाने बिग बॉस मराठी सीझन 4 मध्ये आपल्यासोबत असलेल्या सदस्यांवर निशाणा साधलेला दिसतोय। कारण आपण पाहिलेलं आहे मित्रांनो की बिग बॉस मराठीचे एक्स कंटेस्टंट हे या सीझनवर म्हणजेच बिग बॉस मराठी 5 वर आपली काही ना काही मतं मांडताना, व्यक्त होताना, प्रतिक्रिया देताना दिसत आहेत। तर माझं मत असं आहे मित्रांनो की आपल्या भारत देशात प्रत्येकाला मतं मांडण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार आहे। आपण घडत असलेल्या गोष्टीवर मतं मांडत असतो, व्यक्त होत असतो, प्रतिक्रिया देत असतो। पण मित्रांनो, अपूर्वा मॅडम जसं म्हणाल्या की नापास झालेल्या लोकांनी UPSC वाल्यांना टिप्स देऊ नये, तर मग तुम्ही तर त्या सीझनला कुठे पास होऊन आला आहात, ट्रॉफी तर नाही घेऊन आलात, मग तुम्ही पण पोस्टवर पोस्ट टाकत फेम मिळवण्याचा प्रयत्न करताय का? हा मोठा प्रश्न आता उभा राहिलेला आहे। तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे अपूर्वा नेमळेकर यांच्या पोस्टबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।